तलफ ही एक अशी गोष्ट आहे, त्यासाठी माणूस कोणत्या टोकाला जाईल याचा नेम नाही. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू यांच्या भोवती सुरुवातीपासूनच वलय होते. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी, त्यांच्या खास सवयींविषयी, त्यांच्या शाही आयुष्याबद्दल कायमच लोकांना आकर्षण वाटत आले आहे. त्यांच्या राजशाही थाटाविषयी तर अनेक किस्से प्रचलित आहेत. त्यातले काही खरे तर काही निव्वळ अफवा आहेत. पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे अलाहाबादमध्ये खूप मोठे वकील होते. त्यामुळे पंडित नेहरूंचे बालपण अगदी श्रीमंतीत थाटात गेले. असे म्हणतात की मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू भारतात वास्तव्यास असून देखील या दोघांचेही कपडे धुण्यासाठी लंडनला जात असत. बऱ्याचदा विदेशातून वस्तू मागवत असत. पंडित नेहरू स्वतःच्या दिसण्याविषयी अत्यंत जागृत होते. हे तर आपल्याला त्यांच्या प्रत्येक फोटोतून दिसूनच येते. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय स्त्रियांकडे मेकअप करण्यासाठी स्वदेशी साहित्य फार उपलब्ध नव्हते. केवळ श्रीमंत स्त्रियाच विदेशातून मेकअप साहित्य मागवू शकत होत्या. त्यावेळी पंडित नेहरूंनी टाटा कंपनीच्या मालकांना JRD टाटा यांना खास एखादा मेकअपचा ब्रँड सुरू करण्यास सल्ला दिला. तेव्हा टाटा ऑइल मिल्सने लॅक्मे ही कॉस्मेटिक कंपनी सुरू करून भारतीय स्त्रियांना मेकअपचे साहित्य उपलब्ध करून दिले. पंडित नेहरूंचे सिगारेट प्रेम सुद्धा सगळीकडे प्रचलित आहे. त्यांचे सिगारेट ओढतानाचे अनेक फोटो आजही सापडतात. त्या काळी सिगारेट पिणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल मानले जायचे. जे पुरुष स्टायलिश अंदाजात सिगारेट ओढतात त्यांच्याकडे बायका आकर्षित होता, असा एक समज त्या काळी होता. म्हणूनच अभिनेते देखील आवर्जून पाईप किंवा सिगारेट किंवा सिगार ओढताना दाखवले जायचे. अर्थात हे दिसायला जरी सो कॉल्ड कूल दिसत असले तरीही त्यांच्या गंभीर दुष्परिणामांची लोकांना जाणीव फारशी नव्हती. पंडित नेहरूंना देखील त्यांच्या या व्यसनावर विजय मिळवता आला नाही. त्यांच्या अतिरेकी सिगारेट प्रेमाबद्दलचा एक किस्सा ऐकून आज अनेक जणांना आश्चर्य वाटेल किंवा काहींना हे म्हणजे अगदीच काहीच्या काही आहे असे वाटेल. पंडित नेहरू कामानिमित्त अनेक वेळा भोपाळला जात असत. असेच एकदा ते भोपाळला गेले असताना ते राजभवन येथे वास्तव्यास होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था बघणाऱ्या त्यांच्या मदतनीसांना लक्षात आले की नेहरूंच्या आवडीचा सिगारेटचा ब्रँड राजभवनमध्ये उपलब्ध नाही. गंमत म्हणजे त्या ब्रँडची सिगारेट संपूर्ण भोपाळमध्ये त्यावेळी उपलब्ध नव्हती. नेहरूंना जेवणानंतर त्यांची आवडती 555 ब्रँडची सिगारेट लागत असे, परंतु ती त्यावेळी तिथे उपलब्धच नव्हती. आता अशा वेळी सामान्य माणूस काय करेल? एक वेळ तो तलफ भागवण्यासाठी दुसऱ्या ब्रँडची सिगारेट ओढेल किंवा नेहमीचा ब्रँड नसेल तर सिगारेट पिणार नाही. पण नेहरूंची गोष्ट काही औरच होती. त्यांच्यासाठी त्यांची 555 सिगारेट चक्क दुसऱ्या शहरातून विमानाने मागवण्यात आली. मध्य प्रदेशच्या सरकारी वेबसाईटवर सांगितल्यानुसार त्यावेळी त्यांच्या मदतनीसाने नेहरूंसाठी इंदोरहून विमानाने सिगारेट मागवली. त्याने भोपाळहून इंदोरला विमान पाठवले आणि इंदोर विमानतळावर त्यांचे सिगारेट पाकीट तयारच ठेवण्यात आले होते. एका व्यक्तीला ही जबाबदारी सोपवण्यात आली होती की 555 सिगारेट विकत घेऊन ती इंदोर विमानतळावर पोचवायची. तर असे भोपाळहून विमान निघाले आणि इंदोर विमानतळावरून सिगारेटचे पाकिट घेऊन परत भोपाळला आले. एक तर सरकारी तिजोरीत कायम दुष्काळ आणि त्यात मंत्री आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून पैशाचा असा खाजगी कामांसाठी अपव्यय असाच पिढ्यानपिढ्या सुरू आहे आणि सामान्य माणूस फक्त क्या बात है, मोठ्या लोकांचे शौकच निराळे किंवा या सगळ्यांना चपलेने झोडले पाहिजे असे म्हणण्यापलीकडे काहीही करू शकत नाही, हेच खरे.